हॅलो नमस्कार. वैशाली वडनेरे ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवते, तर तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि खूप दिवसांनी ब्लॉग का येत आहे, काय एवढे दिवस ब्लॉग येत नव्हते, त्याचं कारण मी तुम्हाला आता सांगते. आणि मागे एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या पायाला दुखापत झाली, मी जिन्यामध्ये पडली. आता जिना काही नवीन नव्हता, नेहमी येत होती मी त्या जिन्यामध्ये, पण मी कशी पडली ही काही मला कळलं नाही. आणि 2-4 दिवस मी दुखणं काढलं, डॉक्टरकडे जाऊन आली, पण तो पाय काय माझा दुखायचा थांबत नव्हता. मग एक दिवस असं वाटलं की म्हटलं परत एकदा हॉस्पिटलला जाऊन येऊ. मग मी हॉस्पिटलला गेली आणि ते डॉक्टर म्हणे एक्सरा करून बघा म्हणे. तर मग एक्सरा काढला, त्यामध्ये फ्रॅक्चर निघालं. आता फ्रॅक्चर निघाल्यावर मला प्लास्टर करावं लागलं. प्लास्टर जवळपास 1.5 महिना होतं. आता 1.5 महिना प्लास्टर असल्यावर मला पाय अजिबात हलवायचा नव्हता आणि मी असं जागेवरच बसून होती. जागेवर बसली 15 दिवस अगदी जागेवरच होती, स्टूलवर असा पाय ठेवून, हलवायचा नव्हता. तर 15 दिवस मग मी आणि 1.5 महिना जर मी एक जागेवर बसून होती तर तुमच्यासोबत मी शेअर तरी काय करणार आहे. व्हिडिओ वगैरे काहीच बनवणं नाही झालं माझ्याकडनं, शूट पण मी काय करणार आहे तुमच्यासोबत. म्हणून मग माझे 1.5 महिना ब्लॉग येत नव्हते. पण खूप माझे हाल झाले त्या दरम्यान. आणि जेव्हा आपण पडतो किंवा असं दुखणं येतं त्यावेळेसच खरं शरीराची किंमत कळते आपल्याला सर्वांना. आणि खरंच ना, हे असं कुणाच्याच बाबतीत घडू नये. पण शरीर म्हटलं तर पडझड हे आयुष्यात होणारच आहे. पण यातूनही सावरली मी आता. अजून बऱ्यापैकी सूज आहे, पण आता फ्रॅक्चर नाही आहे. मी परत एक्सरा काढला आणि मला खरंच तुमची खूप आठवण येत होती. मला बऱ्याच जणांचे मेसेज आले, फोन आले का तुम्ही ब्लॉग का टाकत नाही, का बंद केले. पण तसं काही नव्हतं. पण मी आता प्रत्येकाला हे रिझन देईल का मी ब्लॉग नंतर का करेल, आता करेल, का मी पडली, हे प्रत्येकाला मी मेसेजद्वारे सांगण्यापेक्षा म्हटलं आपण यावर व्हिडिओमधूनच सांगू सर्वांना का मी का नव्हती बनवत आणि काय कारण आहे नक्की. तर हे मी आता तुम्हाला व्हिडिओमधून तर सांगितलं, सर्वांना कळलं असेल. पण सगळ्यांनी खरंच सांभाळून, मी ज्या जिन्यातून नेहमी यायची 10 वर्षापासून येते, पण मी कशी पडली हे खरंच मला अचानकच घडून गेलं. असा अचानक अपघात होऊ शकतो आणि एवढं दुखणं खूप मोठं वाढून गेलं. त्या दरम्यान मला आजूबाजूच्या ज्या सर्व आमच्या बिल्डिंगमधल्या ताई वगैरे ज्या असल्या ना, त्या पण मला खूप मदत केली, आजूबाजूच्या ताईंनी वगैरे. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये तसे सगळेच चांगले, सगळ्यांनी चौकशी केली आपुलकीने. आणि आपले नातेवाईक जरी लांब असले पण आपल्या बिल्डिंग मधले किंवा आजूबाजूचे हेच खरं आपले जवळचे नातेवाईक म्हणता येईल. कारण की दुःखाच्या वेळेस सुखाच्या वेळेस आपल्याला ते रोजच दिसतात, हाक मारताच येतात. आता शेजारच्या ज्या ताई आहे त्या मला भाजीचं विचारायच्या, माझा प्रसाद कधी पण भाजीला जायचा, साक्षी स्वयंपाक सकाळचा करून जायची. सुरुवातीच्या दुखणं येईल. खूप वर्ष झाले माझ्या पायाला दुखापत कधी झाली ती, मी लहानपणी 1लीला असताना शाळेत पडली होती. वर्गामध्ये पट्टीवरनं माझा पाय सरकला होता. तेव्हा अशा लाकडी पट्ट्या राहायच्या आमच्या वेळेस. तर लाकडी पट्टीवरनं माझा पाय सरकला तर तेव्हा पाय मुरगळला होता. तसं नाही होऊन गेली, इतके वर्ष झाले. पण असं दुखणं आलं का परत आयुष्यात लक्षात राहील, इतकं मोठं दुखणं होऊन गेलं. पण जाऊ दे, त्याच्यातून मी सावरली आणि आता सूज कमी झाली म्हणजे सगळं ओके. पण सगळ्यांनी शरीराची काळजी घ्यायची. इथून पुढे जसे माझे व्हिडिओ येत जातील, याच्या मागे तुम्ही माझ्या व्हिडिओला जसं प्रेम दिलं तसंच इथून पुढे पण देत चला. आणि मी एवढ्या मेहनतीने आणि प्रेमाने व्हिडिओ बनवते, तर तुम्ही लाईक करत जा व्हिडिओला आणि सबस्क्राईब पण करत जा. ज्या ताई सबस्क्राईब करायचं विसरून जातात त्यांनी पण कंटिन्यू सबस्क्राईब वगैरे सगळं बघत चला, करत चला. आणि मला फुल सपोर्ट करत जा, मला पण तुमच्यातलं एक समजत चला. आणि चला, आता मला वरती हळदी कुंकाला बोलवलं आज. तर आमच्या इथल्या भरपूर मस्त तयारी चालू आहे, मला सांगून गेलं आहे. तर आता तिथं तयारी करायची, मी आवरते. आणि हल्ली ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला शेजारी सुद्धा 5 मिनिटं निवांत बसायला वेळ नसतो. हेच निमित्त असतं की सणवार असू द्या, हळदी कुंकाचा कार्यक्रम असू द्या, एकत्र यायला, वाणाबरोबर विचाराची पण देवाणघेवाण होते, शरीराबरोबर मन पण फ्रेश होतं. खूप छान वाटलं आज खूप दिवसांनी एकत्र आल्यानंतर. मी खूप दिवसापासून घरात होती, आज घराबाहेर पडली, मस्त वाटलं. आपलं मन पण फ्रेश होतं. आणि इथली सजावट, डेकोरेशन बघून तर एकदमच छान वाटलं. माझं सगळं दुखणंच पळून गेलं. मला यायला उशीरच झाला, माझ्या अगोदर भरपूर बाया येऊन गेल्या. पण चला असू द्या, म्हटलं आपण आपल्या
ह्यावेळेस रथसप्तमी अगदी लवकर आहे, त्यामुळे एकाच दिवशी खूप ठिकाणी हळदी कुंकू होते. ह्या दरम्यान बोरनहाणं पण केलं जातं बाळांचं. बोरनहाणं म्हणजे तांब्याच्या घंगाळात मुरमुरे, लाह्या, तिळगुळ, बोरं याच्याने बाळाला आंघोळ घातली जाते. यालाच बोरनहाणं म्हणता. खूप जुनी परंपरा आहे. आपण ह्या जुन्या परंपरा जपल्याही पाहिजे, म्हणजे पुढच्या पिढीला कळतं. काल जे वाणामध्ये गुलाबाचं रोप मिळालं होतं ते आज मी कुंडीमध्ये लावून दिलं आणि खूप छान मस्त कुंडी त्या मापाची मिळाली. मी आता त्याच्यातले माती वगैरे जरा बारीक करून घेतली हातानेच आणि लावून दिलं. मस्त आलं. माझ्याकडे गुलाबाचं रोप नव्हतंच. आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेते म्हणजे मस्त होईल. आता हळदी कुंकाच्या वाणामध्ये वाटी असू दे, डिश किंवा काचेचं एखादं बाऊल असू दे, आपण ते 2-3 दिवस यूज करतो, नंतर एक साईडला पडतं. तसं हे रोप वगैरे राहिलं तर आपण त्याकडे बघून बघून मस्त असं एक फ्रेशनेसपणा वाटतो आणि फुलं पाहून तर अजूनच छान वाटतं. एकदम भारी फुलं आलेले होते आणि पाणी टाकल्यामुळे एकदम मस्त होऊन गेलं. म्हटलं आता लावून देऊ. छान. हिवाळा म्हटला का बाजारात भरपूर प्रमाणात कोथिंबीर येते. हल्ली तर 10 रुपयाला एकदम मोठी जुडी कोथिंबीरची. मी पण कोथिंबीर वडी करायला घेतली. तुम्ही तयारीवरनं बघू शकता. आता इकडे मी मिरच्या घेतल्या आहे, लसूण घेतला आहे, मीठ घेतलं आहे, चवीनुसार लाल तिखट, थोडे तीळ, खायचा सोडा, हळद, जिरे, ओवा आणि धनेपूड हे सर्व मी त्यात ॲड करणार आहे आणि आधी जाडसर मिरच्या दळून घेणार आहे. मंडळी, आयुष्य समजून घेण्यात भल्या भल्यांची हयात गेली, त्यापेक्षा आयुष्य जगण्यात वेळ घालवला पाहिजे. जसं की भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा माणसाला जगातील माणसं दाखवतो. ज्याला 100 किलो धान्याचं पोतं उचलता येतं ना, त्याला ते विकत घेता येत नाही, आणि ज्याला विकत घेता येतं त्याला ते उचलता येत नाही. कशी परिस्थिती बघा ना. पण हेच खरं आहे बरं का. आपल्याला जे जे पाहिजे ते ते मिळालं असतं ना, तर जगायला गंमत आणि देवाला किंमत उरलीच नसती. आता इथे मी कढईमध्ये पाणी तापत ठेवते. इकडं पीठ मळोस तर म्हटलं पाणी उकळेल आणि त्याबरोबर अशी होल असलेली भांडं ठेवायचं, म्हणजे मी चाळणी ठेवते. अगदी परफेक्ट बसली होती ही आणि यामध्ये थापलं वडी लावली म्हणजे खालून बरोबर ती वाफ त्याला बसेल आणि एकदम छान होईल आपली खुसखुशीत वडी. आता इकडे मी भिजून घेते, सर्व काही ॲड करते आणि छान असं मळून घेते. कोथिंबीर मुळातच ओलली होती, त्यामुळे अजिबात पाणी न टाकता तसंच भिजवलं मी. डाळीचं पीठ टाकलं आणि छान गोळा तयार केला. खूप छान झाली होती आपली कोथिंबीर वडी. इकडे आपली कोथिंबीर वडी छानपैकी तयार आहे, मस्त खुशखुशीत. तुम्ही बघू शकता एकदम भारी झालेली होती. त्यासोबत चटणी पण मी केली, फक्त चटणीचं शूट काही घेतलं नाही. या तुम्ही पण टेस्ट करायला. खूप छान झाली आहे. आता इथेच व्हिडिओची एंड करते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. परत नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.